तर पहा आज आपण बोलायलो चौरस बद्दल. चौरस ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो स्क्वेअर. चौरसाच्या गुणधर्मासंदर्भात सॉरी मी रेक्टँगल काढला. तर चौरसा संदर्भात पहिला गुणधर्म जर कोणता असेल तर जे चौरसाचा प्रत्येक कोन आहे हा काय असतो, काटकोन असतो. त्यानंतर चौरसाची प्रत्येक बाजू ही काय असते, समान लांबीची किंवा सारख्या मापाची असते. सपोज हा चौरस आहे ABCD. ठीक आहे. चौरसाचे आणखीन पण काही गुणधर्म आहेत की चौरसाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात, असे काही पण ते पुढच्या इयत्तेमध्ये. सध्या आपली त्याची आवश्यकता आहे का, नाही. सध्या चौरसाचे दोन गुणधर्म आपल्या लक्षात ठेवायचे, प्रत्येक बाजू सारख्या मापाची आणि प्रत्येक कोन काटकोन. आता पहिलं जे सूत्र आहे तर ते आपल्याला बोलायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ. अर्थातच याला इंग्रजीमध्ये म्हणू आपण एरिया ऑफ स्क्वेअर. आता काल आयतामध्ये आपण पाहिलं होतं की आयताचे क्षेत्रफळ जे सूत्र होतं ते L गुणिले B, लांबी गुणिले रुंदी. इथंही तसंच आहे. आपण लांबी गृहीत धरायची, ही रुंदी गृहीत धरायची. फक्त फरक काय आहे, लांबी आणि रुंदी या दोन्ही कशा आहेत, सारख्या मापाच्या. बाजूला जर बाजूनं गुणलं तर उत्तर काय येतं, बाजूचा वर्ग. आणि म्हणून चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजू गुणिले बाजू. बाजू गुणिले बाजू म्हणा, किंवा एकाच संख्येला आपण त्याच संख्येने गुणत असो तर त्या संख्येचा काय निघतो, वर्ग. ओके. आणि हे आहे चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र. इंग्रजीमध्ये जर लिहायचं असेल आपल्याला तर काय लिहिणार आपण, साईडचा स्क्वेअर. ओके, या पद्धतीनं. आणि आता दुसरं जे सूत्र आपल्याला आज अभ्यासायचं आहे तर ते आहे चौरसाची परिमिती. आता चौरसाच्या परिमिती जी आहे तर परिमिती म्हणजे काय, सोपी व्याख्या, सर्व बाजूंची बेरीज. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे काय, चौरसाची परिमिती. आणि त्याचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. कारण सर्व बाजूंची बेरीज ही परिमिती असते. चौरसाला 4 बाजू आहेत, सर्व समान लांबीच्या आहेत, म्हणून सूत्र होतं 4 गुणिले बाजू. इंग्रजीमध्ये कसं लिहू त्याला आपण, 4 into साइड. बरोबर आहे का, या पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये लिहू शकतो. तर या दोन सूत्राचा वापर कसा करायचा आहे त्याबद्दल आता आपण बोलू. आता आपण 3 प्रॉब्लेम घेणार आहोत. तिन्ही प्रॉब्लेम एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. मग सूत्रांचा वापर कसा करायचा. तर आता आपण पहिल्या प्रॉब्लेम बद्दल बोलू. चौरसाची बाजू. ओके, चौरसाच्या बाजूला आपण काय कन्सिडर केलं, L. किती सेमी आहे, 24 सेमी. ओके. चौरसाचं काय करायचं आहे, क्षेत्रफळ. बरोबर, चौरसाचे क्षेत्रफळ ज्याला आपण एरिया पण म्हणू शकतो, एक नाही, एरिया ऑफ स्क्वेअर. त्यानंतर अजून काय करायचं आहे, चौरसाची परिमिती ज्याला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू, चौरसाचे क्षेत्रफळ. चालतं ना, शॉर्ट मध्ये लिहिलं आहे की नाही. जे सूत्र आपण वापरलं होतं ते होतं बाजूचा वर्ग. आता बाजू किती दिली आहे, 24चा जो वर्ग असेल तो किती असेल, 576. 576
76, परंतु माप आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलं होतं. मग क्षेत्रफळामध्ये काय होईल सेंटीमीटरचा वर्ग किंवा तुम्ही त्याला मराठीमध्ये काय म्हणतात चौरस सेंटीमीटर, इंग्रजीमध्ये त्याला स्क्वेअर सेंटीमीटर सुद्धा म्हणतात. सेकंड हाफ मध्ये आपल्याला काय करायचं आहे चौरसाची परिमिती पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे 4 into साइन म्हणजे 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू किती दिली आहे 24 आणि 24 चौक 96. आता सेमी येईल का सेंटीमीटरचा वर्ग सेंटीमीटर, कारण पेरिमीटर आणि साइड, पेरिमीटर ही सुद्धा एक प्रकारची लेंथ आहे आणि लांबी आपण स्क्वेअर मध्ये मोजतो का चौरस मध्ये मोजतो का नाही. तर इथे एकक सेंटीमीटर दिलं होतं म्हणून चौरसाची परिमिती सुद्धा किती 96 सेंटीमीटर. थोडस आपण वेगळ्या पद्धतीने गणित घेऊ. आता चौरसाकृती जागेचं क्षेत्रफळ दिलं आपल्याला बरोबर किती दिलं आहे 0.25 मीटरचा वर्ग चौरस सेंटीमीटर. त्यानंतर चौरसाची काय काढायची आपल्याला परिमिती म्हणजे पेरिमीटर काढायचं आहे. ओके आता मला सांगा चौरसाच्या परिमितीसाठी आपल्याला काय माहित असणं आवश्यक आहे बाजू. बाजू दिली का नाही पण काय दिलेलं आहे क्षेत्रफळ. दॅट्स वाय सर्वात अगोदर आपण सूत्र लिहिणार चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आता समजा आपण चौरसाच्या बाजूला आता एक तुम्ही लिहू शकता काय लिहू शकता किती वाटले सांगू तुम्ही. समजा आता बाजू एलच मानणे आवश्यक आहे का नाही. समजा चौरसाची बाजू किती मानू आपण एक्स, किती मानलो आता एक्स मानू. मग आता मला सांगा चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलं आहे 6.25. बाजूला किती धरलं आपण एक्स आणि एक्स चा काय आहे स्क्वेअर वर्ग. मग आता एक्स ची किंमत काढायची असेल तर 6.25 काय काढावं लागेल आपल्याला स्क्वेअर रूट वर्गमूळ काढावं लागेल. आता मला सांगा 625 ही वर्ग संख्या आहे का आहे. त्याचं वर्गमूळ काय आहे 25. मग 6.25 च काय असेल 6.25 सॉरी 6.25 च वर्गमूळ काय येईल 2.5. आता हे मीटर स्क्वेअर मध्ये दिलं होतं म्हणून चौरसाची बाजू कशामध्ये येईल मीटर मध्ये. आता आतापर्यंत आपण चौरसाची काय काढली बाजू पण आपल्याला काढायचं काय होतं परिमिती. मग सूत्र लिहू चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू है ना म्हणजे 4 गुणिले एक्स कारण बाजू काय म्हणली आपण एक्स पण एक्स ची किंमत किती आलेली आहे 2.5. आता पहा 25 चौक 100 आणि दशांश नंतर किती अंक आहेत एक संख्या सोडून काय द्यायचा दशांश चिन्ह. दशांश नंतर शून्याला काही महत्व आहे का नाही. म्हणून परिमिती जी आहे किती सेंटीमीटर येईल 10 सेंटीमीटर. ओके देन आफ्टर शेवटचं गणित यामध्ये पहा चौरसाची परिमिती दिली तुम्हाला 84 सेमी आणि काय करायचं आहे क्षेत्रफळ करायचं आहे. चौरसाची परिमिती किती दिलेली आहे 84 सेमी. त्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. समजा आता बाजू दिली का आपल्याला नाही. समजा चौरसाची बाजू किती गृहीत धरू आपण एक्स मानू बरोबर. मग आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र लिहू आपण काय आहे 4 गुणिले बाजू. परिमिती किती दिली 84 बरोबर 4 गुणिले एक्स. आता एक लक्षात घ्या हे 84 आहे 4 गुणिले एक्स ला आपण काय लिहू शकतो 4x सुद्धा लिहू शकतो समीकरणासारखं.
x बरोबर 4 गुणाकारात आहे, अपोजिट साइडला गेल्यावर जातील ते म्हणजे छेदामध्ये जातील. 84 ला 4 ने भाग देऊ, 4 दोन्ही 4 एक, x जे आहे ते 21, एकक काय होतं आपलं सेमी, म्हणून सेंटीमीटर लिहिणार आपण. आता इथे चौरसाची काय काढली आपण बाजू. आता आपण चौरसाचं काय काढणार क्षेत्रफळ. काय सूत्र आहे वर्ग, बाजूचा वर्ग, बाजूला काय म्हणलं आपण x, x चा वर्ग किती आहे बाजू 21, 21 चा वर्गचा अर्थ काय असतो बरं, 21 ला तुम्ही कशाने गुणा 21 ने, हा गुणाकार किती, पण बाजू सेंटीमीटर असल्यामुळं चौरसाचं क्षेत्रफळ कशामध्ये येईल. आता गणित लिहिताना पहा, मी 3 डॉट नंतर कंटिन्यू 3 डॉट इथं वापरले, त्यानंतर चौरसाच्या क्षेत्रफळ नंतर बरोबर चिन्ह आहे का एका खाली एक. तुम्ही लिहिताना सुद्धा थोडस याच पद्धतीने व्यवस्थित लिहायचं लक्षात. तशा पद्धतीनं हे चौरसा संदर्भात थोडी इन्फॉर्मेशन आपण समजून घेतली.